नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आता उन्हाळ्याचा सीजन चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर माझे सगळ्यात जास्त आवडतात असे आंबे, कैऱ्या हे जास्त आवडतं. तुम्हाला आवडतं का? तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि कैऱ्या तुम्ही आणल्या असतील, कैरींचेही वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवून पाहिले असतील. पण या पद्धतीने तुम्ही मी जशी रेसिपी बनवली आहे, त्या पद्धतीने बनवून पहा. एक नंबर चविष्ट लागते आणि बनवायलाही तितकीच सोपी ही अशी आहे. तर छान कैऱ्या घेतल्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपण कैऱ्या निवडून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्यांना छान धुवून मग चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या फोडी करून घ्यायच्या आहे. ही एक कैरी थोडीशी पक्की झालेली होती म्हणून त्याला थोडंसं कापण्यासाठी वेळ लागला आणि आतली कोई आपण काढून घ्यायची आहे आणि नंतर थोड्या मोठ्या मोठ्या आकाराच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे. आमच्या इकडे गुजर समाज जो आहे त्यांच्या समाजामध्ये किंवा अदरही दुसऱ्या समाजांमध्ये ही भाजी बनवली जाते लग्नांमध्ये विशेषतः. आम्ही कैरीची भाजीही म्हणतो आणि याला बाफला सुद्धा म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात हेही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत. दोघं कैऱ्यांच्या छान अशा फोडी झाल्यानंतर आपण पुढची रेसिपी पाहू. तर अशा पद्धतीने छान असं कापून घ्यायचं आहे. आतला भाग जर टणक असेल तर तेही काढून घ्यायचं आहे. बघा आपल्या फोडी सर्व करून झालेल्या आहेत. आता आपण कढईमध्ये यांना थोडंसं वाफवून घेणार आहोत. काही जण कुकरमध्ये ही भाजी करतात, पण कढईमध्ये केल्याने आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीत म्हणून कढईमध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि नंतर त्यांना त्यात टाकून घेणार आहोत. आपण यांना जास्त शिजवायचं नाही कारण की जो कडसटपणा असतो वरच्या सालीचा तो निघण्यासाठी फक्त थोडंसं आपल्याला वाफवू द्यायचं आहे. नंतर मग काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर 10 मिनटं वाफायला असं लागतात. छान पाणी गरम झाल्यानंतर 10 मिनटातच ह्या थोड्याशा वाफल्या जातात आणि त्याचा कलरही चेंज होऊन जातो. पहा आपल्या सगळ्या अशा कैरी छान वाफून झालेल्या आहे. याच्याने जो तुरटपणा असतो ना कैरीला तोही येत नाही आणि चविष्ट भाजी होत असते. तर यांना सगळ्यांना आता आपण काढून घेणार आहोत. आमच्या इथं खानदेशामध्ये ही भाजी जास्त बनवली जाते लग्नांमध्ये आणि चवीलाही खूप छान लागते म्हणून आणि अवेलेबल असते उन्हाळ्यामध्ये कैरी म्हणून त्यामुळे जास्त बनवली जाते. तर आपण फोडणीसाठी थोडेसे धणे घेणार आहोत. धण्यांना कुटून घेणार आहोत आणि नंतर मग थोडेसे लसूण पण घेणार आहोत आणि त्याची थोडीशी जाड अशी पेस्ट करून घेणार आहोत. या भाजीमध्ये सहसा करून धनेच टाकायचे आणि मी सांगते ना तर उन्हाळ्यामध्ये सहसा करून धणे वापरायलाच हवे कारण की धणे हे शरीराला थंड करणारे असतात आणि आपण उन्हाळ्यामध्ये जर कोणत्याही भाजीमध्ये थोड्याशा धण्या पावडरचा उपयोग केला ना तर उन्हाळाही जाणवत नाही. छान असं तेल तापल्यानंतर आपल्याला जी आपण जाड पेस्ट करून घेतलेली होती ती घालणार आहोत. जिरे घालणार आहोत. जिऱ्याला छान तडतडू द्यायचं आहे. नंतर मग धण्याची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. छान तळल्यानंतर त्यात आपल्याला थोडं तिखट घालायचे आहे चवीनुसार. ही भाजी गोड असल्या कारणाने तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर थोडं कमी तिखट टाकायचं आहे. आता त्या जे वाफवलेले कैरीच्या फोडी होत्या ते टाकून घेणार आहोत आपण. सगळ्यांना छान एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर त्यात आपल्याला मीठ, हळद वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पहा किती सोपी पद्धत आहे ना ही भाजी बनवायची. म्हणूनच लग्नांमध्ये विशेषतः बनवले जाते आणि वरण भातासोबतही आपण बनवू शकतो ही भाजी. वरण भातासोबत छान लागते. याला तुम्ही पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा असंही छान लागते. जी साल जास्त शिजवल्यानंतर कुकरमध्ये जास्त शिजवल्याने साल सर्व एकत्र होते म्हणून मला सहसा करून कढईमध्ये शिजवलेलं आवडते. थोडा आता आपण गूळ चिरून घेणार आहोत. ह्या भाजीमध्ये गूळ टाकतात. गूळ टाकल्याने त्याचा खट्टा मिठ्ठा जो आंबट गोड असा स्वाद येतो. तोच मला आणि लहान मुलांनाही खूप आवडतो.
म्हणून आम्ही ही भाजी बनवत असतो उन्हाळ्यामध्ये सहसा करून. आता आपण गूळ चिरून घेतलेला आहे. आता त्याला टाकून घेणार आहोत भाजीमध्ये. सगळं छान एकजीव केल्यानंतर 10 मिनटं आपण त्यांना झाकून देणार आहोत. जेणेकरून जो गूळ आपण टाकलेला आहे त्याचा स्वाद त्या पाण्यामध्ये किंवा जे रस्स्यामध्ये यायला हवं म्हणून. वाफल्यानंतर बघा आपली भाजी किती छान झालेली आहे आणि ग्रेव्हीही झाली आहे भाजी. तर चला तर मग भाजी आपली तयार आहेत आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली आहे का तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय खानदेश आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.